ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराचं आमंत्रण सर्वांसाठी आहे. परमेश्वर त्याच्या दयेद्वारे, कृपेने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी बोलावत असतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मेजवानीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करत असतो. आमंत्रण सर्वांसाठी आहे, परंतु ते आमंत्रण स्वीकारणारे आणि त्याचे आदर करणारे आणि परमेश्वराच्या मेजवानीसाठी येणारे लोक मात्र थोडेच असतात. आणि याची कल्पना परमेश्वराला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने वचन सांगितलेलं आहे की बोलावलेले पुष्कळ आहेत, आमंत्रित पुष्कळ आहेत, परंतु परमेश्वराच्या जवळ येणारे किंवा त्याच्याशी विश्वासू राहणारे मात्र अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतकेच आहे. आणि हीच परिस्थिती परत एकदा आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे, जिथे प्रभू येशू ख्रिस्त एक सुंदर असं उदाहरण देत आहे. कोण्या एका श्रीमंत व्यक्तीने आपल्या मुलाच्या लग्नासाठी मोठमोठ्या लोकांना आमंत्रित केले, सर्व जेवणाची व्यवस्था केली, परंतु जेव्हा वेळ आली तेव्हा आमंत्रित लोकांपैकी कोणीही त्या मेजवण्यासाठी आले नाही. काही ना तरी कामानिमित्त किंवा काहीतरी निमित्त सांगून त्यांनी टाळाटाळ केली. याचा अर्थ असाच, कदाचित त्या लोकांना त्या श्रीमंत व्यक्तीला कधी धडा शिकवायचा असेल किंवा त्याचा अपमान करायचा असेल, परंतु त्या श्रीमंत व्यक्तीने आणखीन एक युक्ती केली. जेवढे काही रस्त्यावरती आंधळे, लुळे, पांगळे होते त्या सर्वांना बोलवलं आणि जे जेवण बनवलेलं होतं ते वेस्ट न जाता त्या जेवणाने सर्वांना तृप्त केलं. या दाखल्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त काय सांगू इच्छितो? या दाखल्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त सांगू इच्छितो की जेव्हा आपण परमेश्वराचं आमंत्रण स्वीकारित नसतो किंवा ते धुडकावून लागतो, तेव्हा लॉस परमेश्वराला होत नसतो. आपल्याला वाटत असेल की आपण परमेश्वराचा अपमान करणार, परंतु त्याच्यामध्ये लॉस आपला होत असतो. कारण परमेश्वराने बनवलेलं ते भोजन, परमेश्वराचं ते आशीर्वाद हे दुसऱ्यांसाठी दिलं जाते. आणि म्हणून असं सांगतात, जो हजीर तो वजीर. ज्याने परमेश्वराचं वचन ऐकलेलं आहे आणि परमेश्वराचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे, त्याला मात्र परमेश्वराचा आशीर्वाद मिळणार आहे. ज्याने पाठ फिरवली आहे त्याच्या ओंजळीत काहीच पडणार नाही. स्वतः मात्र त्याच्या पायावरती तो कुऱ्हाड मारत घेत असतो. आणि आज दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, आज देखील परमेश्वराचं वचन सर्वांसाठी आहे, परंतु त्यापैकी थोडेच जण ऐकतात, त्यापैकी थोडेच जण ते आचरणास आणतात आणि म्हणून ते आशीर्वादित होत असतात. सर्व आशीर्वादित होत नसतात, कारण सर्वांनाच परमेश्वराच्या वचनाचं काही देणं घेणं नसते किंवा ते सर्वच ते आमंत्रणाचा मान राखत नसतात. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना परत एकदा आठवण करून देत आहे की आजचा दिवस परमेश्वराने जणूकाने आपल्या सर्वांना आमंत्रित केलेला आहे त्याच्या मेजवानीमध्ये सहभागी होण्यासाठी. आजच्या दिवशी परमेश्वराने आपल्या सर्वांना आमंत्रित केलेलं आहे चांगलं जीवन जगण्यासाठी. आजच्या दिवशी परमेश्वराने आपल्या सर्वांना आमंत्रित केलेलं आहे नेहमी आनंदाने जीवन जगून एकमेकावरती प्रेमाने राहण्यासाठी, एकमेकांना क्षमा करण्यासाठी. आजच्या दिवशी परमेश्वराने आपल्या सर्वांना आमंत्रित केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी. परंतु जेव्हा हे आपण आमंत्रण स्वीकारणार आणि त्याला आपण दाद देणार नाही, तर आपण स्वतःचं नुकसान करून घेणार आहे. पण जर आपण आमंत्रण स्वीकारलं, त्याप्रमाणे जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तर जी मेजवानी परमेश्वराने इतरांसाठी बनवलेली आहे किंवा सर्व लोकांसाठी बनवलेली आहे, ती मेजवानी परमेश्वर नक्कीच आपल्या सर्वांना देणार आहे आणि आपल्या सर्वांना स्वर्गीय दानाने तृप्त करणार आहे. आणि म्हणून जेव्हा प्रश्न विचारला जातो की परमेश्वराच्या बरोबर पंक्तीस कोण बसणार आहे, जी व्यक्ती परमेश्वराशी विश्वासू असते आणि जी व्यक्ती परमेश्वराच्या कार्यासाठी सदैव तयार असते, जी व्यक्ती संधीचा फायदा घेऊन घेत असते, ती व्यक्ती परमेश्वराच्या पंक्तीस बसणार आहे. आपण देखील या दिलेल्या संधीचा फायदा घेऊया, हे आमंत्रण आपण आदराने स्वीकारूया, जीवनामध्ये बदल घडवून आणूया आणि एक सुंदर अशी अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे, याचा विचार करून आपले चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करूया.